नमस्कार. पुस्तकांच्या जगात या सदरामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नेहमीच नवी नवी पुस्तकं बाजारात येत असतात आणि त्या पुस्तकांची ओळख आपल्या दर्शकांना व्हावी या हेतूने मी हा कार्यक्रम सातत्याने करत असतो. या कार्यक्रमाला आपल्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. सध्याचं युग हे मोबाईल संस्कृतीचं आहे, इंटरनेटचं आहे. त्यामुळे लोक पुस्तकांपेक्षा या साधनामधून ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात आणि पुस्तकांचं वाचन कमी झालेलं आहे. नव्या येणाऱ्या पुस्तकांची ओळख दर्शकांना व्हावी या हेतूने म्हणूनच हा कार्यक्रम आम्ही सुरू केला आहे आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. आज या कार्यक्रमात आमचे मित्र डॉक्टर रमेश साळुंके यांच्या पुस्तकांची आपण ओळख करून घेणार आहोत. खरं म्हटलं तर डॉक्टर रमेश साळुंके यांचं व्यक्तिमत्व हे खूप वेगळं आहे. ते ॲडिशनल कलेक्टर म्हणून महाराष्ट्र शासनातून निवृत्त झाले. शासनाच्या सर्व्हिसमध्ये असताना सुद्धा डॉक्टर रमेश नारायण या टोपण नावाने ते लेखन करीत होते. निवृत्तीनंतर तर ते पूर्ण वेळ आता लेखन करतायत. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आणि लेखनाबरोबरच ते देशातील वेगवेगळ्या ठिकाणी आणि परदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी लेखक म्हणून भेटत असतात. तिथली संस्कृती, तिथली माणसं जाणून घेत असतात आणि त्यांच्या या संपूर्ण प्रवासाचा आलेख आज आपण या कार्यक्रमातून अनुभवणार आहोत. त्यांची आतापर्यंत एकूण 8 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यापैकी हुंकार हा कथासंग्रह 2021 मध्ये प्रसिद्ध झाला. 2022 मध्ये श्री राधाकृष्ण ही कादंबरी, 2023 मध्ये सुबला ही कादंबरी, 2024 मध्ये कर्मफळ हा कथासंग्रह आणि 2024 मध्ये किन्नर एक उपदेव हे पुस्तक. नंतर अलीकडे त्यांचा उन्मनी हा एक काव्यसंग्रह देखील प्रकाशित झालेला आहे. त्यांनी ज्ञानेश्वरीतील निसर्ग या विषयावर PhD संपादन केलेली आहे. तर आता आपण भेटतो आहोत डॉक्टर रमेश साळुंके यांना. नमस्कार. नमस्कार. खरं म्हटलं तर एवढा प्रवास तुम्ही कसा काय करता? म्हणजे एकीकडे तुम्ही संशोधनात्मक काम करता, दुसरीकडे तुम्ही कादंबरी, नाटक अशा पद्धतीचं लेखन करता. तर यासाठी आपण कशा पद्धतीने वेळ काढता किंवा वेळेचं नियोजन करता आणि लेखनाची जी प्रक्रिया आहे किंवा लेखनाची जी प्रोसेस आहे, निर्मिती प्रक्रिया, ती तुमच्या मनात कशी काय असते? आता माणूस हा समाजशील प्राणी आहे, त्यामुळे अनेक विचार त्याच्या डोक्यात शिरत असतात. त्याप्रमाणे माझ्याही तशाच मनात अनेक विचार आले. तर ह्या सर्व विचारातून ही सगळी निर्मिती झाली आणि माणसाच्या मनात जे असतं, जी उर्मी येते, ती आपण नाही लिहित तर आपल्याकडून लिहवलं जातं, कोणीतरी आपल्याकडून लिहून घेतं. त्याप्रमाणे आपल्या मनातले विचार, भावना, संवेदना ह्या सर्व कागदावर उमटत असतात. ते केवळ त्या एका विचार संपदेमुळे. सुरुवातीची जी कादंबरी तुम्ही लिहिली त्या संदर्भात काय सांगाल? सुरुवातीची पहिली कादंबरी माझी श्री राधाकृष्ण ही कादंबरी आहे. ही कादंबरी लिहित असताना मी विचार केला की राधाकृष्णाबद्दल अनेक ठिकाणी भागवतात, अनेक ठिकाणी अनेक गोष्टी लोकांनी ऐकलेल्या आहे, पण ज्या कोणालाही माहिती नाही, कोणालाही म्हणजे फार कमी लोकांना माहिती आहेत, अशा गोष्टी आपण निवडक बाजूला कराव्या आणि त्याचं एक संकलन करावं असा विचार माझ्या मनात आला. त्यामुळे ती राधाकृष्ण कादंबरी लिहिताना मी ते कादंबरी नुसती कादंबरीच लिहिली नाही, तर कादंबरीचे जे जे स्थळं मी नमूद केलेली आहेत त्या प्रत्येक ठिकाणी मी स्वतः जाऊन भेट घेऊन आलेलो आहे. मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलो, तिथला इतिहास जाणला, तिथली पार्श्वभूमी जाणली आणि त्या ठिकाणचे जे काही महत्त्व आहे ते महत्त्व कशा प्रकारे आहे याची मी खोलात जाऊन विचार केला आणि त्याच्यातून त्या कादंबरीची निर्मिती झाली. ही कादंबरी ती मी लिहिली ती कोरोनाच्या काळामध्ये लिहिली की ज्या वेळेला घरातून कुठेही बाहेर जायचं परवानगीच नव्हती कोणाला, तशी मलाही नव्हती.
त्यामुळे घरात बसून काय करावं, तर मी त्याप्रमाणे हे सगळं संकलन माझ्या डोक्यात जे होतं ते मी एकत्र केलं आणि त्यातून त्या कादंबरीचा जन्म झाला. त्या कादंबरीला कसं काय रिस्पॉन्स मिळाला? त्या कादंबरीला खरोखर लोकांना आवडलं ते, कारण ज्या गोष्टी मी नमूद केल्या आहेत किंवा ज्या घटना मी नमूद केलेल्या आहेत त्या सहसा अरे हे आम्हाला माहितीच नव्हतं, अरे हे असं घडलं काय, हे मला कल्पनाच नव्हती, असं प्रमाण त्याच्यात दाखवलं. त्याच्यामध्ये मी म्हणजे श्रीकृष्णाला 8 पत्नी होत्या, त्यानंतर त्याला 80 मुलं झाली, प्रत्येकाला 10-10 मुलं, 1 मुलं आणि 1 मुलगी होती त्याला. अशा 81 मुलांची त्यांची सगळ्यांची नावं मी जमा केली, मिळवली आणि त्या पुस्तकात ते नमूद केले. अशाच प्रकारची घटना दुसऱ्यात मी जेव्हा सुबला कादंबरी लिहिली त्यावेळेलाही मी कौरवाची 100 नावं त्या ठिकाणी घेतली मी आणि तीही नावं मी त्या पुस्तकामध्ये नमूद केलेली आहे. आणि एक सुबला कादंबरी लिहिताना एक विशेष घटना अशी वाटली मला की खरं तर सुबला हे नाव कोण सुबला बुवा हे लोकांना काहीच माहिती नाही, कारण लोक गांधारी जिला ज्या नावाने ओळखत होते तिचं नाव, खरं नाव सुबला असं मी त्या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे. कारण त्या काळात वडिलांच्या नावावरून मुलीचं नाव ठरवलं जात होतं, जसं द्रौपदाची द्रौपदी, कुंतीभोजची कुंती, अशा प्रकारे जनकाची जानकी. त्याचप्रमाणे ही सुबल राजाची मुलगी म्हणून हिचं नाव सुबला ठेवलं. तर सुबला हे नाव खरं तर मी माझे मित्र एक मनोहर साळवी जे दासावामध्ये आहेत, दादर सार्वजनिक वाचनालय, त्यांनी मला एक दुर्मिळ ग्रंथ मला आणून दिला. त्यामुळे सौबला ही गांधारीला सौबले असं नाव देत होते, तर सौबला म्हणजेच तिच्या मराठीमध्ये मी सुबला असं नाव केलं. सुबला का लिहिलं तर तिच्या वडिलांचं नाव सुबल राजा होतं म्हणून, तर अशा प्रकारे तिचं नाव दिलं. तर हे लिहिताना एक घटना मी याच्यात अशी नमूद केली की मला ते इंट्युएशन्स असे आले. एक दिवस रात्रीच्या वेळेला 3 वाजता मला अचानक जाग आली आणि मला वाटलं अरे एक डोक्यात माझा एक विचार आला. काय विचार आला की अरे आपण असं करूया, महायुद्ध संपलेलं होतं, गांधारी कधीच तिच्या माहेरी गेलेली नव्हती, जेव्हा लग्न होऊन आली ती तोपर्यंत ती माहेरी गेलीच नव्हती, तर पुन्हा आपण माहेरी जावं असं तिच्या मनात आलं. आणि मग ती जायचं कसं, तर आता श्रीकृष्ण आणि बलराम हे त्यावेळेला प्रसिद्ध झालेले व्यक्ती होते, दोन्ही लोकांचे आकर्षण बिंदू होते. ते लोकांना वाटत होते की यांना आपण बघावं, यांना भेटावं, यांच्याशी बोलावं असं वाटत होतं. तर तिने विचार केला गांधारी, कुंती आणि श्रीकृष्ण बलराम हे 4 त्या ठिकाणी जातात गांधार देशाला, जे आजचं अफगाणिस्तान आहे ते. त्या ठिकाणी गेल्यावर विप्रचिती नावाचा एक फक्त शकुनीचा मुलगा होता, तो त्या ठिकाणी राजा होता. त्यालाही खूप आनंद झाला की आपल्या आत्या पहिल्यांदाच आपल्या देशात आली बुवा, म्हणून त्याने खूप आदर सत्कार केला. श्रीकृष्ण आणि बलरामांच्या बद्दल तर विचारच नाही, प्रत्येक गावोगावी त्यांचा सत्कार होत होते. तेव्हा तिच्या मनात एक विचार आला की आपण यांचा सत्कार करतोय, ठीक आहे, सगळे जनता पण करते सगळं, पण आपण असं हे करूया की यांचं कायमचे स्मरण आपल्याकडे राहावं असं. तर त्यावेळेला त्याच्या मनात आलं की आपण यांच्या नावाचं एक नाणं काढूया, सोन्याचं नाणं, जे चलनात वापरायचं येईल असं, आणि लोकार्पण सोहळा पण यांच्याच हस्ते करूया असं त्यांनी ठरवलं. विप्रचितीने ते मान्य केलं. मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आणि त्यात ते मान्यता घेतली. आणि श्रीकृष्ण एका बाजूला श्रीकृष्णाचं चित्र, दुसऱ्या बाजूला बलरामाचं नांगरधारी असं चित्र, असं त्यांनी ते छापलं, म्हणजे हे केलं, नाणं काढलं आणि ते लोकार्पण सोहळा त्यांच्याच हस्ते केला अशा प्रकारे. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की हे मला रात्रीच्या 3 वाजताला मला ही घटना माझ्या डोक्यात आली आणि ते मी लिहून काढले. नंतर 15-20 दिवसाने एका वर्तमानपत्रात एक बातमी ऐकली किंवा गुगलवरून एक माहिती मिळाली मी की अफगाणिस्तानमध्ये उत्खनन झालं आणि त्या ठिकाणी एक नाणं मिळालं. त्या नाण्याच्या एका बाजूला श्रीकृष्णाचं चित्र, दुसऱ्या बाजूला बलराम, नांगरधारी बलराम असं ते नाणं आहे. आजही ते नाणं तुम्ही गुगलवर शोधलं तर तुम्हाला दिसेल. ते नाणं आजही त्या ठिकाणी मिळालेलं आहे त्या ठिकाणी. तर हे कसं झालं ते मलाही कळत नाही, पण माझ्या मनात त्या दिवशी रात्रीच्या वेळेला असं जाणवलं की नाही आपण हे लिहावं. मग त्याप्रमाणे मी ती घटना लिहून काढली. ती त्या सुबला नावाच्या कादंबरीमध्ये ती नमूद केलेली. आपला एक कथासंग्रह आहे हुंकार नावाचा. होय, मला वाटतं त्यातल्या काही कथा मी वाचलेल्या आहेत. त्यात मिठू पोपट नावाची एक सुंदर कथा आहे. आमच्या अक्षर संवेदना दिवाळी अंकात ती मी छापली पण होती आणि मराठीतल्या ज्येष्ठ समीक्षक आणि कथाकार
इंद्रायणी सावकार, त्यांनी मला एक पत्र लिहिलं होतं की मराठीत अशा प्रकारची ही दुर्मिळ कथा आहे. तर या कथेविषयी आणि ओंकारविषयी थोडंसं काहीतरी आमच्या प्रेक्षकांना सांगा ना. हा, तर मी जे कथा संग्रह केलेले आहेत 3, त्या प्रत्येक ती सगळी माणसं मला भेटलेली आहेत. त्या सगळ्या सत्य घटना आहेत आणि मी त्या माझ्या भाषेमध्ये मांडण्याचा तो प्रयत्न केलेला आहे. तो मिठू तू कुठं आहेस, हे खरोखर तो मिठू माझ्या घरी, म्हणजे एक पोपट मी पाळला होता, त्याची ती कथा आहे. आणि ती म्हणजे माणसाचं आयुष्य कसं असतं, माणूस कसा सामोरे जातो आयुष्याला आणि त्याचे परिणाम काय होतात, हे सगळं त्या कथेतून मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कदाचित त्यामुळे ती वाटली असेल की ही वेगळ्या धाटणीची कथा अतिशय आहे. काव्यात्मक आणि खूप वेगळ्या पद्धतीची कथा आहे. मराठीत अशा कथा अभावानेच सापडतात. माझ्या सर्वच कथा या सत्य घटनेवरच आधारित आहेत. म्हणजे कल्पनेचा वाव कमी आहे त्या ठिकाणी आणि घडलेल्या घटना, म्हणजे प्रत्यक्ष ती माणसं मला भेटलेली आहेत, त्या घटना माझ्या आयुष्यात घडलेल्या आहेत, अशाच कथा माझ्या सगळ्या. मला आठवतंय एक कथा की एक रिटायर्ड जज रिटायर झाल्यानंतर सुद्धा स्वतःच कोट घालून कोर्टात जातो, याची एक कथा आहे. बरोबर. होय होय. तर याच्या मागची मानसिकता काय आहे? मानसिकता अशी की माणूस तो जो हे कोट त्याने अंगावर घेतलेला आहे तो सोडायची त्याची इच्छाच होत नाही. तो त्यामध्ये एकदम एकरूप होऊन जातो. तर काही माणसं अशीच असतं की रिटायर झाल्यानंतर मी रिटायर झालो असं त्यांना जाणवतच नाही. ते परत मी आहे त्याच पदावर मी आहे असं त्यांना वाटतं. आणि त्या कथेत असंही तुम्ही दाखवलेलं आहे की तो रिटायर झाून घरी येतो, पण घरातल्या लोकांचा जो काही अनुभव येतो त्या अनुभवाने त्याला वाटतं की परत आपण तिथे जावं, नोकरी करावी. फार पूर्वी म्हणजे आमच्या लहानपणी एक मुंशी कुठलं तरी एक हिंदी कथा होती, वापसी नावाची. आम्हाला तो स्टेशन मास्तर होता तो, आणि तो स्टेशन मास्तर म्हणून त्याला घरी जाण्यासाठी खूप त्याला आनंद होतो की आता मी रिटायर झाणार, घरीच राहणार. परंतु काही दिवसांनी परत त्याला तिथेच यावं लागतं. अशी एक ती गोष्ट होती, ती माझ्या मनाला फार भावली होती त्यावेळेला. आणि खरोखर अशा प्रकारच्या घटना आयुष्यात घडत असतात माणसांच्या, तर त्यावर आधारित ती. हे जज जे न्यायाधीश आहेत ते प्रत्यक्ष तुम्हाला भेटले आहेत का? आहेत तसे माझ्या ओळखीचे, म्हणूनच मला ते पुन्हा रिपीट, मला वापसी परत माझ्या मनात ती वापसी आली आणि मी ते सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता कर्मफळ या कथेमध्ये, कथासंग्रहामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या कथा आहेत? कर्मफळ मध्ये असेच म्हणजे जे सत्य घटनेवर आधारितच सगळ्या कथा आलेल्या आहेत. तुम्ही वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की अरे हो, ही माणसं असतात, अशी माणसं आपल्या आयुष्यात भेटतात कधी कधी आपल्याला. आणि असं म्हणजे चुटकी सरशी आपल्याला ते जाणवतात की नाही, ही माणसं कुठेतरी प्रारब्धामध्ये आपल्या आयुष्यात होती आणि त्यांच्यामुळे हे सगळे आपल्याला या अनुभव येत आहे. म्हणजे दैनंदिन जीवनात जी कॅरेक्टर्स आहेत ती तुमच्या मनात कुठेतरी घर करून राहिलेली असतात. किंवा काही व्यक्ती अशा भेटतात की मग त्या व्यक्तीच्या त्यांचे ऐकल्यानंतर किंवा त्यांच्याशी बोलल्यानंतर जाणवतं की अरे नाही, हे तर माझं पात्र आहे, माझ्या कथेतलं पात्र आहे. शेवटी कथा लेखक हा जो असतो तो ईश्वर असतो, त्याला तो जन्म तोच देतो. जसं ईश्वर माणसाला जन्म देतो त्याप्रमाणे लेखक, कथालेखक हा कथेतल्या पात्रांना जन्म देतो. बरोबर. आणि मग तो जसा जसा त्याला सांगेल त्याप्रमाणे ते पात्र करत असतं. तशा प्रकारचं ते घटना आहे. मला इथे एक थोडं विनोदाने किंवा आणखी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मला सांगावंसं वाटतं. खरं म्हटलं तर आपली आणि माझी ओळख ही MA फर्स्ट वर्गामध्ये झालेली, MA पार्ट फर्स्टला. आणि MA पार्ट फर्स्ट पासून आतापर्यंत आपण एकमेकाला ओळखतो, पुस्तकातून, प्रवासातून वगैरे. तर एवढ्या या वर्षामध्ये माझ्यावर एखादी कथा लिहावी असं वाटलं नाही का? नक्कीच नक्कीच आहे, माझ्या नक्कीच आहे. ती लवकर पूर्ण व्हावी आणि मला प्रयत्न करतो. तुम्ही निश्चित वाचायला मिळेल तुम्हाला. किन्नर एक उपदेव याविषयी विस्ताराने. मी जेव्हा माझी पहिली कादंबरी लिहिली श्री राधाकृष्ण, याच्यातली भावणारी काही पात्र होती ती मला, जशी गांधारी मला भावली, त्या गांधारीतून सुबला कादंबरीचा जन्म झाला. त्याच्यानंतर शिखंडी नावाचं एक पात्र त्या ठिकाणी महाभारतामध्ये आहे, ते माझ्या पुस्तकात आलेलं आहे. त्याच्यातून ते पात्र मला भावलं. मग मी त्याच्या खोलात जायचा विचार केला आणि म्हणजे पुराणापर्यंत झालं, पौराणिक
संदर्भ ते जमा केले आणि त्याच्यातून ते किन्नर नावाचं किन्नर एक उपदेव म्हणजे हा एक समाज आहे जो दुर्लक्षित आहे. समाज त्यांना माणूस म्हणून वागवायला तयारच होत नाही किंवा त्यांच्याशी मैत्री करणं त्यांच्याशी बोलणं हे कमीपणाचं समजतो. शेवटी ती पण माणसंच आहेत. ईश्वराने जन्म दिलेला आहे. ते काही आकाशातून पडलेले नाही आहेत. तुमच्या आपल्यासारखाच त्यांचाही जन्म झालेला आहे. फक्त ईश्वराने देणं दिलं पण त्यात काहीतरी थोडीशी उणीव ठेवली. त्या उणीवचं खरं तर त्यांची त्यात काय चूक आहे पण त्यांना त्याचं शिक्षा मात्र आयुष्यभर भोगावी लागते. अगदी जन्मापासून तर मृत्यूपर्यंत बिचारे दुर्लक्षित राहतात आणि अवहेलनेचं जीवन जगतात. समाज त्यांना जवळ करत नाही. त्यांच्याजवळ खरं तर ती आपल्यासारखी माणसं असल्यामुळे त्यांच्याजवळ कलागुण आहेत, त्यांच्याजवळ बुद्धिमत्ता आहे, त्यांच्याजवळ काही कलात्मकता असेल तर ती त्यांना काढून देणार. तुम्ही त्यांना संधीच देत नाहीत. त्यांना आमच्यात वेगळंच, तुम्ही आमच्यात नाहीच. असं कसं? शेवटी बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की तुम्ही संधी मिळाली तर बुद्धीची जी काही चमक ती तुम्हाला दाखवायला मिळू शकते, पण संधीच नाही दिली तर ती कशी मिळाल? बाबासाहेब आंबेडकरांना हे अपेक्षित होतं बाबासाहेबांना की अस्पृश्य लोक आहेत त्यांना तुम्ही संधीच देत नाहीत तर ते कसे चमकणार? त्यांच्याजवळ बुद्धिमत्ता नाही का? आहेत. ईश्वराने सर्वांना सारखंच दिलेलं आहे. तू कोणी त्याचा वापर किती करावा हे ज्याने त्याने ठरवायचं असतं. पण तशीच बुद्धिमत्ता यांनाही दिलेली आहे. कलागुण यांच्याजवळही आहे. हेही तुमच्या आपल्यासारखं प्रावीण्य मिळवू शकतात. अशांची मी यादी तयार केली की प्रत्येक क्षेत्रामध्ये मग मी जेव्हा शोधत गेलो तेव्हा प्रत्येक क्षेत्रामध्ये मला ते दिसायला लागले. ते प्राध्यापक होते, ते प्राचार्य होते, ते वकील होते, ते नृत्याच्या क्षेत्रात होते, गायनाच्या क्षेत्रात, सर्व क्षेत्रात मला ते दिसायला लागले. आणि मग मी त्यांना एकत्र आणायचा प्रयत्न केला. त्यामुळे मग मी एक प्रसंग त्यामध्ये असा टाकलेला आहे की त्या किन्नरांचा एक विवाह सोहळा मी दाखवला की जो त्यांच्या आयुष्यात कधीच त्यांना उपभोगायला मिळत नाही किंवा आनंद त्यांना तो व्यक्त करता येत नाही. अशा 2 किन्नरांचा मी त्या ठिकाणी विवाह दाखवला. आणि तो विवाह दाखवतानाही मी असं दाखवलंय की पहिल्या म्हणजे 1 आठवडाभर तो विवाह चालतो आणि जगभरातले सगळे त्या ठिकाणी आलेले आहेत असं दाखवलं. तर पहिल्या दिवशी तो हिंदू धर्माप्रमाणे वैदिक पद्धतीने विवाह होतो. दुसऱ्या दिवशी बौद्ध धर्माप्रमाणे होतो. तिसऱ्या दिवशी तो मुस्लिम धर्माप्रमाणे, चौथ्या दिवशी ख्रिश्चन धर्माप्रमाणे होतो. तर अशा प्रत्येक धर्माचा त्यांना खरं धर्म असं नसतो. सर्व धर्म त्या म्हणतात. कारण ते म्हणतात आम्हाला सर्व धर्माचे लोक आम्हाला देतात. काय भिक्षा मागण्यासाठी त्यांचा जन्म झालाय का? नाही. त्यांच्याजवळ जे कलागुण आहेत ते दाखवण्यासाठी किंवा त्यांचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी त्यांना संधी मिळावी याच्यासाठी असतात. त्यामुळे म्हणून त्यांचा असा धर्म नसतो. सर्व धर्म समभाव अशा पद्धतीने वागतात. तर अशा प्रकारे मी सर्व धर्माचे त्या ठिकाणी विवाह पद्धती त्यांच्यात दाखवली आणि असा तो विवाह सोहळा, आगळा वेगळा विवाह सोहळा मी त्या पुस्तकामध्ये नमूद केलेला आहे. तो खरंच वाचताना बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की अरे छानच आहे हे सगळं. कारण एका माणसाचं एकदाच लग्न होतं पण तुम्ही एकाच माणसाचं 1 आठवड्यावर लग्न लावून दिलं. प्रत्येक धर्माप्रमाणे लावून दिलं. विशेष म्हणजे ज्या त्या चालीरीती त्या ठिकाणी दाखवल्या अशा. आणि त्याच्यातच एक म्हणजे त्याच्यात अनाउन्सर जी असते तर ती अनाउन्स करते त्यावेळेला एक कविताही मी त्या ठिकाणी म्हणजे करण्याचा प्रयत्न केला की जी कविता सर्वांना फार आवडली. एकदा तर ते म्हणजे हे जे आहे ना गौरी सावंत, ही गौरी सावंत एकदा तिने ते वाचली आणि ते म्हणाली की अरे ही तर माझ्यावरच कविता लिहिली तुम्ही. तर ती कविता अशी होती, ती अनाउन्स ती कविता ती अनाउन्सर जी असते ना ती वाचून दाखवते सगळ्या सभेमध्ये लग्न सोहळ्यामध्ये. असलेल्या आईबापाशी नसलेलं नातं जे त्यांनी कधीच भिरकावून दिलं वाऱ्यावर ते जपत आहे मी हळुवारपणे हृदयाचे कवटाळू. अशा वेळेला त्याची भाऊ बहीण हे पण त्यांना नातं सांगायचे तयार नाही. आई वडील जसे दाखवतात ना की आमचा मुलगा नाही त्याला वाऱ्यावर सोडून देतात, त्याचप्रमाणे भाऊ बहीण सुद्धा त्यांच्याशी तसेच वागतात. मित्र मैत्रिणी तर वेगळ्या नसतातच. त्यांना असलेल्या भावाशी नसलेलं नातं आणि असलेल्या बहिणीचे नसलेलं नातं जोडते आहे मी मनातल्या मनात. म्हणूनच विचारते आहे मी मनाला की काय आहे तुझ्या मनात. मग मी त्यांनाच विश्वस्त नेऊन हक्कही जेवण जगते. खरं तर यांना त्यांचं हक्काचं जे प्रॉपर्टी हिस्सा असतो तो त्यांना मिळायला हवा, तो मिळत नाही.
त्या गौरी सावंतच्या बाबतीत नेमकं हेच झालं. हो 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 तिचे भाऊ बहीण तिला हिस्सा द्यायला तयार नाही. हो, हो. त्यामुळे तिने तो अपील केला आमच्या महसूल खात्यामध्ये की मलाही माझा हिस्सा मिळावा. पण याच्यात ती असं दाखवते, या पुस्तकात म्हणजे या कवितेचं नावच मी उन्मनी आयुष्य म्हटलेलं आहे. हो. म्हणजे म्हणजे एकदम तृप्त आयुष्य त्याचं ठेवलेलं आहे. तर हक्कहीन, मग मी त्यांनाच विश्वस्त नेऊन हक्कहीन जेवण जगते. म्हणजे त्याला वाईट नाही वाटत मला माझा हिस्सा दिला नाही असं नाही, माझाच प्रॉपर्टी आहे पण मी त्यांना सांभाळायला दिलेली हो, आहे. हो. असं मोठं मन तिने त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यानंतर छोटी छोटी बघा ते ना की असलेल्या समाजाशी नसलेलं नातं जे त्यांनी कधी झिटकारलं ठोकरलं, हो. त्यांच्या सोबत नसूनही सोबत जगते आहे दुर्लक्षित म्हणून. म्हणजे ज्या समाजाने मला जवळ कधीच केलं नाही तरी सुद्धा त्या समाजातच मी राहतो. हो हो हा, आणि त्यांच्या सोबत जगते पण ते पण दुर्लक्षित म्हणून. ठीक आहे. येथे तर मग माझ्या लक्षात येतं, येथे तर मनुष्यत्वापेक्षा लिंगत्वालाच अधिक महत्व. हो हो सारं भस्म होते त्या वासनेच्या धाकते. फक्त वासनेचीच लोक भुकेले असतात, बाकी त्यांना काही दिसत नाही. हो. पोडतायत व्यथित जे आहे उपेक्षित आमच्यासारखे. प्रेमाचा ओलावाही शुष्क होतो त्या रणरण त्या वासनेत. त्यामुळेच तर माणसातलं माणूस पण हरवलं. हो. माणसातलं माणूस पण हरवलं. नंतर त्यांचे जे नातं जुळतं ते त्यांच्या गुरु बहिणी असतात. हो. सगळ्यांना गुरु बहिणी म्हणतात ते एकमेकाशी भांडतात उंटतात पण तरीही ते एकत्र राहतात. त्याच्यानंतर त्यांना नानी असते, गुरु आई असते, तिची आई नानी असते, परनानी पण असते. कारण यांना त्यांचं एक वेगळं कुटुंबच जमतं. ते दुसऱ्या कुटुंबात राहतच नाही, कारण त्यांना आई वडील भाऊ बहीण वगैरे कोणी नसतं. त्यांचं कुटुंब हेच. आणि तुम्ही पाहिलं असेल की अनेक वृद्धाश्रम आज निघालेले आहेत. कुठल्या वृद्धाश्रमामध्ये कोणी किन्नर असलेला तुम्हाला दिसला असेल तर मला जरूर सांगा. मला तरी दिसला नाही. मी अनेक ठिकाणी प्रयत्न केले तो बघण्याचा. तर पण ते त्यांना गुरुस्थानी मानतात. तेच त्यांचे गुरु, तेच त्यांचे आई बाप, तेच त्यांना सांभाळतात आणि शेवटी त्यांच्याच बरोबर त्यांना आयुष्य काढायचं असतं. तर म्हणून ते म्हणतात की भेटलेल्या गुरुआईशी नानीशी परनानीशी जोडलेलं नातं आणि चेला बनून अलवारपणे त्यांच्या सोबत जगायचंय उन्मनी आयुष्य. हो हो वडिलांचे ते हळुवार शब्द वापरला पण इथे अलवार शब्द, त्याच्यापेक्षा नाजूक शब्द. जुळलेल्या गुरु बहिणींना स्वीकारलं मनानं आणि गुणदोषा सकट आम्ही नांदतो सुखानं. हो 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 म्हणजे तिथेच ते सुख आहेत. तरीही आम्हाला लढायचं आहे केवळ आमच्या अस्तित्वासाठी. सोसण्याचं बळ देहात व मनात असेपर्यंत आणि पावलोपावले मिळणाऱ्या ठेचांना विचारायचं आहे की आमचा अपराध हो, काय? हो, वा. आमचा अपराध काय? बरोबर. जे त्यांचं अपराधच नाही म्हणूनच त्या काव्यसंग्रहाचं नाव सुद्धा उन्मनी तुम्ही ठेवलं. उन्मनी असं ठेवलं. होय. वा. बरं, कविता लिहिताना आणि कथा कादंबरी लिहिताना निर्मितीच्या अनुषंगाने तुम्हाला कोणता फरक जाणवतो किंवा कोणत्या प्रचिती वेगवेगळ्या पातळ्यांवर तुम्ही अनुभवता? पात्रात जेव्हा मी कथा हे लिहितो ना त्यावेळेला त्या पात्रांशी माझा संवाद असतो. पण हे आहे ना, हे माझ्या मनाचं असतं. इथे पात्र नसतं. इथे पात्र नसतं. ती माझ्या मनातली उर्मी जी असते, मनातल्या भावना Spontaneous असतात, तेच पॉवरफुल फिलिंग्स. तेच त्याच्यातून येतं. आता इतर तुमची जी पुस्तकं आहेत त्या संदर्भात काय सांगता येईल? हो, त्याच्यामध्ये इतर आणखी कुठली पुस्तक म्हणजे एक नाटक मी लिहिलेलं आहे संजीवन समाधी म्हणून. त्या संजीवन समाधीचा एक म्हणजे नाटक वाङ्मय प्रकार सुद्धा वाङ्मय प्रकार हाताळलेला आहे मी. आणि तो असा हाताळलाय की मला जो एक प्रसंग असा दाखवलाय की पांडुरंगाजवळ हे जातात, हितगुज करतात ज्ञानेश्वर महाराज, आणि मला आता संजीवन समाधी घ्यायची आहे असं त्यांच्याजवळ मत व्यक्त करतात. पांडुरंग त्यांना परवानगी देतात, हरकत नाही, घ्या. पण हे घेण्यापूर्वी तुम्ही तुमचे जे गुरु आहेत निवृत्तीनाथ त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि मग त्याप्रमाणे ते करा असं ते एकदा. तर त्यांचं मार्गदर्शन आहे ते एक समाधीबोध नावाचा ग्रंथ झालेला आहे. तो 30 ओव्यांचा छोटासाच ग्रंथ आहे पण अप्रतिम ग्रंथ आहे. त्याचं हस्तलिखित मला मिळालं धुळ्याच्या एका वाचनालयामध्ये, हस्तलिखित. मग ते मी आणलं, ते अगदी तोंडपाठ केलं मी ते, आणि मग त्याच्यात शिरायचा प्रयत्न केला. त्यावर मी स्वतंत्रपणे एक पुस्तकच लिहित आहे. हो हो, इतकं सुंदर ते आहे समाधीबोध. तर तो समाधीबोध जो आहे तो अद्यापर्यंत कोणापर्यंत गेलेलं साहित्य नाहीये.
ते साहित्य मी ह्या नाटकाद्वारे निवृत्तीनाथ त्यांना मार्गदर्शन करतात की कशा प्रकारे समाधी घ्यावी बाबा, ते ह्या पुस्तकाचं खरं म्हटलं तर गाभा या आहे. नाटकाचा प्रयोग झाला तो पाहिजे. गाभा आहे. केला तर मला आनंदच वाटेल त्याचा. नाही, अशी नाटकं किंवा अशा विषयावरचे जे काही नाट्य आणि ते नाटक लिहिताना त्यावर ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली, संजीवन समाधी, त्यावेळेला जे लोक त्यांच्या सानिध्यात होते, हजर होते, प्रत्यक्ष त्या सोहळ्यामध्ये हजर होते, त्याच लोकांना त्या पुस्तकात घेतलेलं आहे. काल्पनिक एकही नाव त्यात नाही किंवा काल्पनिक पात्र कुठूनही आणलेलं नाही. आणि ते जी पात्र होती ती पात्र त्यांच्याच रचना त्यांना त्या ठिकाणी बोलायला मी लावलेले आहेत. या नाट्यप्रयोगाचा नाट्यप्रयोग व्हावा अशी माझी पण अगदी अपेक्षा मला आहे. आवडेल, मलाही आवडेल. बरं, तुम्ही ज्ञानेश्वरीवर PhD केली आहे आणि त्याचा विषय आहे ज्ञानेश्वरीतील निसर्ग. त्या संदर्भात थोडं विस्ताराने बोलाल का? आता ज्ञानेश्वरीतील निसर्ग म्हटल्यानंतर हे जे आपल्या आजूबाजूला जे दिसतं ते सगळं निसर्गच आहे. निसर्गाच्या बाहेर काहीच नाही. सगळ्यात मोठा आवाका म्हणजे निसर्ग. त्या निसर्गाचा आधार घेऊन ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची जी हे आहे आपल्याला भगवद्गीतेचं, ते आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न केला. अनेक दृष्टांत घेतले, त्यामध्ये अनेक दाखले दिलेत. ते सगळे दाखले देत असताना त्यांनी आजूबाजूच्या त्यावेळचा जो समाज, बहुजन समाज होता, तो त्याच्या सानिध्यात जो काही निसर्ग होता आजूबाजूला, त्या सानिध्याचाच आधार घेऊन त्याचे दाखले घेऊन त्यांनी ते आपल्याला ज्ञानेश्वरी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तो महत्वाचा भाग आहे त्याच्यात, की लोकांना नव्याने काही वाटतं, त्यांच्या सानिध्यात असेल, त्यांच्या रोजच्या जीवनामधले जे घटना असतील त्यात जर त्यांना उपमा रूपक या दिल्या तर त्यांना ते अधिक समजतात. त्याप्रमाणे मी संपूर्ण निसर्ग त्यांनी कसा हाताळलेला आहे आणि प्रत्येक विचार भगवद्गीतेचा त्यांनी त्या निसर्गाचा आधार घेऊन किंवा निसर्गाच्या दाखले घेऊन पटवून दिलेला आहे. आणि त्याचा मी त्या ठिकाणी विचार. शासकीय सेवेत असताना नोकरीच्या निमित्ताने तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरलात, परंतु आता निवृत्तीनंतर सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाताय, देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देताय, परदेशात सुद्धा तुम्ही जाताय. हे करत असताना तुम्हाला तुमचं जीवन आणि तुमचं लेखन हे अधिक समृद्ध व्हावं म्हणून अजाणतेपणी किंवा जाणतेपणी तुमच्याकडून काय प्रयत्न होत असतात? नकळत अशा पद्धतीचं काही लेखन केलेलं आहे? नकळत हो. मी पहिल्यांदा संपूर्ण आपल्या पूर्ण भारत देशाचं मी भ्रमण केलेलं आहे. मग अगदी अमरनाथ पासून तर कन्याकुमारी पर्यंत, नंतर आपल्या शेजारचे देश श्रीलंका, सिंगापूर, थायलंड, मलेशिया, दुबई, ते हे सगळे नेपाळ, हे सगळे देश बघत बघत मी युरोपलाही गेलो. युरोपचेही संपूर्ण देश मी पाहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर अमेरिकेला जाऊन आलो. म्हणजे मला माझी इच्छाच होती. या प्रवास वर्णनावरही मी वेळोवेळी लिहित आलो. मी ज्या वेळेला तिथे जातो त्या डायरी पेन माझ्या सोबत असतो, त्याचे ते लिहून आणलेले असतात मुद्दे, त्यावर मी लेखन करत असतो. म्हणजे माझी इच्छाच होती ती की आपण जगभराचा प्रवास करावा, मनातली इच्छा होती. तर हळूहळू तेही साहित्य निर्मितीमध्ये त्याचा सहभाग होतो. तुमची आतापर्यंत 8 पुस्तकं आणि 1 प्रबंध असं प्रकाशित झालेलं आहे. आज तुम्ही वयाच्या या टप्प्यावर अजूनही लेखन करतात, तर वयाच्या 100पर्यंत तुमची अशी 100 पुस्तकं व्हावीत ही सदिच्छा. आणि तुमच्या या लेखन प्रवासात, आमच्या या कार्यक्रमात, पुस्तकांच्या जगात या कार्यक्रमात वेळात वेळ काढून तुम्ही आलात, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. नमस्कार.
अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू नव्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.